श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार, परंतु सुट्टीचा नाही तर कामाचा दिवस। कारण एरवीपेक्षाही रविवारी बायकांना जास्त कामे असतात। हे फक्त जे नोकर करतात, जे नोकरी करतात, जे बाहेर कामाला जातात त्यांच्यासाठी आरामदायक दिवस असतो, खास करून पुरुषासाठी। परंतु महिलांसाठी अनेक कामे स्पेशल पदार्थ बनवण्यासाठी असतो। कारण रोजच्या गडबडीत हवा तसा आपल्याला नाश्ता बनवता येत नाही आणि जास्तीत जास्त रविवारी ठरवून बनवणारा पदार्थ म्हणजे इडली, डोसा, सांबर, चटणी असे असतात। आणि मी सुद्धा आज खूप दिवसानंतर हा बेत ठेवला होता। परंतु सुरुवातीला इथे मी सकाळी देवपूजा करून घेतली। ती देवपूजा झाल्यानंतर घरात एक वेगळंच प्रसन्न वातावरण होतं आणि दीपाच्या वासाने आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि आपल्या कामाला सुद्धा मन लागतं। तर इथे सुरुवातीला मी सांबार बनवण्यासाठी कुकरमध्ये डाळीबरोबर भाज्यासुद्धा शिजवायला ठेवले होते। त्यामध्ये दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो आणि शेवगा असे मी छोटे छोटे काप करून घातले आणि त्याचबरोबर मी थोडंसं सांबार मसाला आणि थोडंसं हळद घातलं होतं। त्यामुळे सांबारला आणखीनच चव येते। सगळीकडे सांबार बनवण्याची पद्धत वेगळी असते, मी असंच बनवते तेच तुमच्याबरोबर शेअर करते। तर इडली सांबार माझ्या मुलाला आदित्यला खूपच आवडतो। आवर्जून तो आठवड्यातून हा डिश बनवायला सांगतो, परंतु आठवड्याला आपल्याला नाही जमत, एवढा वेळही नसतो आणि डाळ तांदूळ बारीक करायला कंटाळा येतो। त्यामुळे 15 दिवसातून महिन्यातून एकदा तरी मी हा नाश्ता बनवला ते। खरं सांगायचं म्हणजे मी ज्या दिवशी इडली सांबार बनवते त्या दिवशी दुसरा स्वयंपाक बनवण्याचा अजिबात विचार करत नाही। दिवसभर तेच खायचं आणि संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा। तर थंडीमध्ये खरं म्हणजे इडलीचं पीठ फर्मंट व्हायला थोडासा दमवतं, परंतु उन्हाळ्यात अजिबात नाही। आपल्याला हवं तसं इडली बनवता येते, जाळीदार मऊसूत, त्यामुळे आपणालाही उत्साह येतो। त्यानंतर मी निवांत चहा घेतला। त्यानंतर मी लगेच सांबार बनवून घेतलं। कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता याची फोडणी देऊन त्यामध्ये घरगुती काळा तिखट आणि सांबार मसाला घालून शिजवलेले डाळ घातलं। त्यानंतर पाहिजे तेवढं पाणी घालून मी ते डाळ 5 ते 6 मिनिटे शिजवण्यासाठी ठेवून दिलं। कसं आहे ना, बायकांना सकाळी बसायला सुद्धा 2 मिनिटे मिळत नाही। तसं आधीचे पप्पांना आज सुट्टी नसल्यामुळे ते सकाळी लवकर गेले होते, त्यामुळे पोरांना आंघोळ घालणं, त्यांची तयारी करणं हे सुद्धा माझ्याकडेच होतं। तिकडे गॅसवर सांबार आणि इडली ठेवून मी बाकीची कामे इकडे आवरत होती। गडबडीत थोडंसं माझ्याकडून मीठ जास्तच पडलं। तर इथे बघा किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे सांबारसाठी। तर या दोघांचं इथे आंघोळ झाल्यानंतर या दोघांचं एकमेकाला चिडवणं, डिवचणं, भांडणं हे चालूच होतं। दिसायला वयाने लहान असले तरीही दिवसभर यांचं भांडणं सोडवता नाकी नऊ येतात। यांच्यात कितीही भांडणं होऊ दे, परंतु एकमेकाला सोडून 1 मिनिटही राहत नाही। हेच असतं बहीण भाऊचं प्रेम। तर ही आमची आरवी आहे ना, दिसायला जितकी गोड क्यूट दिसते ना, तितकीच आगाऊ आहे। ते म्हणतात ना, गोगल गाय आणि पोटात पाय। खोड्या काढून बाजूला जाते आणि दादाचं नाव पुढं करते आणि त्याला त्यानंतर इकडे इडली तयार होती आणि सांबार सुद्धा तयार होता आणि इकडे यांच्या पोटात सुद्धा कावळे ओरडत होती आणि यांना कधी एकदा सांबार इडली खाऊ असं झालं होतं। या दोघांची खूप लुडवत चालू होती, दंगा मस्ती, मलाच अगोदर पाहिजे तुला नंतर, हे यांचं चालू होतं। कसं तरी यांना समजावून शांत बसायला सांगत होते, परंतु ते ऐकणार ते मुलंच। तर मागे एकदा मी माझा मिक्सर खराब असल्यामुळे मी यूट्यूबवर बघून प्रीमिक्स बनवला होता, परंतु हवं तसं इडली बनलीच नव्हती, जास्तच गिळगे झाली होती। त्यामुळे आदित्य म्हणत होता थोडंसं जाळीदार आणि कडक झाले की नाही, तो पुन्हा विचारत होता। मी सांगितल्यानंतर त्याला अजिबात विश्वास बसत नव्हता, तर तो स्वतः चेक केला आणि त्याला समाधान वाटलं। मुलांचं कसं आहे ना, त्यांना हवं तसंच पाहिजे। त्यानंतर त्यांना जेवढं पाहिजे तेवढं त्यांच्या मर्जीने ताटात
वाढून प्लेटमध्ये सर्व केलं आणि त्यानंतर त्यांना दिल्यानंतर त्यांचा आनंद काहीसा असा होता, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. दोघेही इडली एन्जॉय करत होते. छान ना? तर मी सुद्धा गरम आहे तोपर्यंतच इडली आणि सांबर खाऊन घेतलं. खरं सांगू का, इडली आणि सांबर घेतल्यानंतर थोडंसं माणसाला काम करण्याची इच्छाच होत नाही. तर खरंच खूप छान झाली होती. रविवार म्हटलं तर इडली सांबर हे इक्वेशन करेक्ट जुळूनच येतो. जास्त लोकांच्या घरी तर हा बनवलाच जातो. त्यानंतर मी राहिलेले कामं आवरून घेतले. लगेच थोडा वेळ बसून मी कपडे धुवून घेतले. कपडे मागे राहिले ना, दिवसभर अजिबात दुसरं काम करूच वाटत नाही. त्यामुळे मी पटकन जितकं लवकर होईल तेवढे लवकर मी कपडे धुवून घेते. कपडे धुतल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं हलकं वाटतं आणि आपल्याला वेगळं शरीराला व्यायाम दिल्यामुळे आपल्याला सुद्धा दुसरं काम करण्यासाठी उत्साह येतो. आणि त्यानंतर मी लगेच फ्रेशसुद्धा झाले. घरात एक झाल्यानंतर एक अनेक कामे असतातच. आपण जेव्हा त्या कामामधून ब्रेक घेतो तेव्हा कुठेतरी ते कामं थांबतात. नाहीतरी एक्स्ट्रा आपल्या मागे कामे असतातच. त्यानंतर मी 2-3 दिवसापूर्वी आदित्यच्या पप्पांनी टेम्पोतून 5 किलो कांदे घेऊन आले होते आणि ते काही मला काढून जाळीमध्ये ठेवायचं झालंच नव्हतं. काय होतं ना, ओले कांदे आहेत आणि लवकर जर आपण वाऱ्यात थोडंसं उन्हात ठेवलं नाही तर लगेच बुरशी येते. त्यामुळे लगेच मी नीट करून ते उन्हात ठेवून दिलं. तर पोरांची लुडबुड चालूच होती. प्रत्येक कामामध्ये त्यांना मला मदत करायची असते आणि मी सुद्धा त्यांना न रागवता जितकं मला सहन करता येईल तेवढं मी त्यांना त्या कामामध्ये हातभार लावायला सांगते. तेवढंच त्यांनासुद्धा आनंद होतो. त्यानंतर आत्ता हा राडा मला आवरायचा होता. हा राडा काही चुटकीसरशी संपणार नव्हता, परंतु हे आवरायचं तर होतंच. भरपूर काम आहेत. आता वाजलेले आहेत 1. तर भेटू आपण. त्यानंतर मी लगेच झाडू फरशी एकामागून एक अगदी चकाचक कामं आवरून घेतली. तसं माझे नेहमी 11पर्यंत सगळी कामे जवळजवळ पूर्ण होतात. परंतु आज 2 वाजले तरीही अजून कामे आवरली नव्हती. असू दे, कधीतरी एकदा उशीर होतोच. आणि एकदा ना फरशी आपण पुसून घेतलो ना, तेव्हा आपल्याला सुद्धा मनाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि शांत वाटतो. थंडावा आणि गरमीमध्ये तरी ना हे असतंच. तर इथे आमची आरवीची तब्येत थोडंसं खराब असल्यामुळे तिला बरं नव्हतं. त्यामुळे ती झोपी गेली होती. आदित्यची मात्र ही लुडबुड चालूच होतं. त्याला क्रिएटिव्हिटी खूप आवडते आणि मोबाईलमधून तो काहीतरी बघून आपलं करत राहतो. तर बिफोर आणि आफ्टर हे बघू शकता. घर एकदम चकाचक, स्वच्छ, सुंदर आणि मलाही मनाला शांत होण्यासारखं हे दृश्य होतं. त्यानंतर मला काम करून परत एकदा भूक लागली होती. त्यानंतर मी परत एकदा 2 सांबर इडली खाऊन घेतले. तर हा आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू आपण असेच छान छान नवीन व्हिडिओसोबत. थोडंसं नवीन आहे, बोलण्याची सवय नाही आहे, थोडी भाषासुद्धा वेगळी आहे, समजून घ्या. हळूहळू नक्कीच माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.